आज माझ्या कामामुळे रुद्र मुलीला शाळेत घेऊन गेला आहे. काही बोलायचं आहे का? माझ्या मुलीला काही झाले का? आदित्य जोशीने पुन्हा विचारलं. रुद्र, तुमची मुलगी शाळेतून घेऊन गेले का? पण ती इथे नाही. शिक्षकांच्या आवाजात आश्चर्य भरलं होतं. शाळेत नाही? आदितीच्या चेहऱ्यावर धक्क्याचं भाव दिसलं. तिला वाटलं की कदाचित तिचा नवरा आरवीला ऑफिसकडे आणलं असेल. आदिती लगेच फोन बंद करून रुद्रला विचारायचं ठरवते की तिची मुलगी कुठे आहे. तिने लगेच रुद्रला कॉल केला. थोडा रागाने विचारलं, रुद्र, आपल्या मुलीला शाळेत का नेलं नाहीस? तिला शिकायला हवं. ऑफिसमध्ये घेऊन येण्याची सवय करू नकोस. काय झालं? कोण? आपल्या मुलीला ऑफिसकडे आणलं? मी तिला सकाळी शाळेत नेलं होतं. ती आता शाळेत शिकत आहे. तू दुपारी घेऊ शकते नेहमीप्रमाणे, रुद्रने उत्तर दिलं. खोटं सांगू नकोस. शिक्षकांनी फोन करून सांगितलं की आरवी शाळेत नाही. तुम्ही ऑफिसमध्ये आणली असाल, नाही का? खोटं बोलू नकोस. हे चांगलं नाही. आदिती विचार करते, थोडी भीतीने. कारण घरी गेल्यावर मुलीला ऑफिसमध्ये आणल्याचं समजल्यास तिला राग येईल. रुद्र, मी गंमत करत नाही. खरंच ती शाळेत नाही का? रुद्र घाबरायला लागतो. त्याच्या गंभीरतेचा आवाज ऐकून आदितीचाही राग वाढतो. मग आपली मुलगी कुठे आहे? तिचा आवाज आता उंच झाला. मी तिला शाळेच्या मुख्य गेटवर नेलं. तिने शाळेच्या परिसरात प्रवेश केला. मी चुकीची नाही. खरंच शिक्षकांना विचारलंस का? ही अशक्य गोष्ट आहे की आमची मुलगी शाळेत नाही. मी तिला नेलं होतं. रुद्र देखील चिंतेत भरतो. लवकरच सर्व शाळेच्या कर्मचाऱ्यांना विचार करा. आमची राजकुमारी खरोखरच तिथे नाही. आदिती आता जवळजवळ रागात आली होती. आदिती फोन बंद करून लगेच शाळेत पुष्टी करत आहे की तिचा नवरा सकाळी मुलीला शाळेत नेलं होतं. शाळेतील कर्मचारी घाबरले, कारण ते खरोखरच समजून घेऊ शकले नाहीत की राजकुमारी शाळेत नाही. त्यांनी लगेच शाळेच्या सिक्युरिटी सिस्टीमची तपासणी केली. रुद्र, जो आधीच घाबरलेला होता, लगेच आरवीच्या शाळेत पोहोचतो. तिच्या स्थानाबद्दल विचारतो, पण शाळेने लगेच उत्तर दिलं, आम्हाला तिचं ठिकाण माहीत नाही. सकाळी 7:15 वाजता शाळेत तणाव वाढतो. सिक्युरिटी आणि CCTV टीम स्पष्ट करतात की त्या वेळेस त्यांचं सुरक्षा यंत्रणा खराब होती आणि दुरुस्ती करण्यास 15 मिनिटं लागली होती. रुद्र आता नियंत्रण गमावतो. भिंतीवर मुक्का मारतो. त्याच्या मळत रक्त फुटते. माझी मुलगी कुठे आहे? तो ओरडतो. देशमुख ग्रुपचा CEO असल्याने त्याचा आवाज ऐकून शाळेत काम करणाऱ्या बहिणीला धक्का बसतो. त्यांनी लगेच मुलांच्या पालकांना कळवले. घटना लगेचच जोरात चर्चेत आली आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषय बनली. उद्योजक रुद्र देशमुखची एकमेव मुलगी हरवली आहे. शाळेत रुद्र आणि आदितीसोबत माधुरी देशमुख आणि जय देखील आले. सत्य समजून घेण्यासाठी सर्व पोलीस त्वरित तिथे आले. आरवीचं अपहरण झालं असल्याचे शक्यतो जाणून घेण्यासाठी. आदिती अखंड रडत राहिली. माझ्या लहानग्या मुलीला थंड लागले असेल का? उशीर झाला आहे, ती फुसफुसली. रुद्र तिला ताब्यात घेतो. सगळं ठीक होईल बायको, आता रडू नकोस. तो तिला शांत करतो. रुद्रने लगेच सर्व कर्मचाऱ्यांना आणि मीडिया वापरून मुलीच्या ठिकाणाचा शोध लावला. तणाव आता अगदी जास्त आहे. एक दिवस गेल्यानंतरही मुलीच्या ठिकाणाबाबत काहीही माहिती मिळाली नाही. रुद्रच्या वडिलांनी आणि माधुरीने बिलियन्सचा शोध मोहीम सुरू केला. सगळ्या सुरक्षाकर्म्यांनी आणि पोलिसांनी अशा प्रकारे 2 अपहरणकर्त्यांना हालचाल करू न देता सार्वजनिक वाहतूक किंवा सुविधा वापरता येणार नाहीत अशा परिस्थितीत आरवीला तिथे थांबवले. आदिती संपूर्ण दिवस झोपू शकली नाही. सतत मुलीबाबत विचार करत राहिली. तिने एका कर्मचाऱ्याला सांगितलं की सकाळी आरवीने माझ्यासाठी बनवलेले सन ऑमलेट आठवते? ते बनवा. काहीतरी खा. तुलाही शक्तिशाली राहायला हवं आपली मुलगी शोधण्यासाठी, रुद्र म्हणाला. आदितीला सांत्वन देताना जी अखंड रडत राहिली आणि कधीकधी फक्त रिकाम्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली. 2 बाय 3 मीटरची ती लहानशी खोली.
खिडकी नाही, हवा नाही, फक्त ओलसर भिंती आणि भिंतीचा गंध. त्या खोलीत आरवी शांतपणे बसली होती. काल अपहरणकर्त्यांनी दिलेल्या औषधातून शुद्धीवर आल्यानंतर ती फारशी बोलली नव्हती. 5 वर्षाची असूनही तिच्या डोळ्यात एक विचित्र समजूतदारी होती. काका, मला भूक लागली आहे, मी जेवते, आरवीने निरागसपणे त्या 2 अपहरणकर्त्यांना सांगितलं. तिने तिच्या छोट्याशा सश्याच्या बॅगेतून डबा काढला. डबा उघडताच सन ऑमलेट आईने बनवलेलं. ते पाहताच आरवीचे डोळे पाणावले, पण ते अश्रू खाली पडायच्या आधीच कडक आवाज आला. आता जर रडलीस आणि लोक जागे झाले तर तुला पुन्हा बेशुद्ध करू, समजलं का? आरवी दचकली. मी आवाज करणार नाही, मला फक्त माझी आई आठवते, ती अगदी निरागसपणे म्हणाली. ती शांतपणे चमच्याने घास घेत राहिली. एक घास, मग दुसरा. आईने बनवलेलं अन्न तिने संपूर्ण संपवलं. आधी ती साधारणपणे प्रत्येक 3 तासांनी आरवीचं अन्न बदलायची. आज मात्र तेच अन्न तिच्यासाठी सगळ्यात मोठा आधार होतं. रात्री अचानक थंडी वाढली. काका, मला खूप थंडी वाजते, आरवीने हळू आवाजात सांगितलं. उत्तरात तिला फक्त एक जुनं कापड मिळालं, ज्याने तिने आपलं छोटंसं शरीर झाकलं. दोघे अपहरणकर्ते दरवाजाबाहेर आलटून पालटून पहारा देत होते. पोलीस सापडू नयेत हीच त्यांची एकमेव भीती. ते चर्चा करत होते. देशमुख कुटुंबाशी संपर्क कसा साधायचा, पैसे कसे घ्यायचे आणि कसं निसटायचं त्यांना माहीत होतं. रुद्र देशमुखची एकुलती एक मुलगी पळवणं म्हणजे मृत्यूला आव्हान देणं. 1 आठवडा निघून गेला. आरवी स्वतः आंघोळ करत होती. कोणाची मदत नको, तक्रार नाही. 5 वर्षाची असूनही ती सगळं स्वतः करत होती. अपहरणकर्त्यांनी तिला स्वस्त कपडे आणून दिले. ती ते शांतपणे घालत होती. तिचं आज्ञाधारक वागणं पाहून दोघे एकाच निष्कर्षावर आले. ही मुलगी आपल्या सांगण्यावर बोलेल. जुन्या फोनमधून डिस्पोजेबल सिम वापरून त्यांनी कॉल लावला. देशमुख वाड्यात. घरात डझनभर पोलीस, हाय सिक्युरिटी. अचानक रुद्रचा फोन वाजला. हॅलो, कोण बोलते? रुद्रने विचारलं. तुम्हीच रुद्र देशमुख का? टक्कल असलेल्या अपहरणकर्त्याचा आवाज. हो, पण आता मी खूप बिझी आहे. रुद्र कॉल कट करणार तेवढ्यात. तुमची मुलगी? क्षणात रुद्र ताठ झाला. माझी मुलगी कुठे आहे? तो ओरडला. आदिती उभी राहिली. पोलीस सतर्क झाले. फोन स्पीकरवर गेला. दुर्दैवाने कॉल ट्रेस होत नव्हता. आरवी, बाबाशी बोल. अपहरणकर्त्यांनी फोन तिच्या हातात दिला. हॅलो बाबा, तो गोड आवाज. क्षणात आदिती बेशुद्ध पडली. रुद्रचा श्वास अडखळला. राजकुमारी, तूच आहेस ना? त्याचा आवाज थरथरत होता. हो बाबा, मी ठीक आहे. आईला सांग मी तिचं बनवलेलं सन ऑमलेट खाल्लं. घरी आले की परत बनवायला सांग. रुद्रचं काळीच तुटलं. बाळा, तू कुठे आहेस? बाबा येतो तुला घ्यायला. मी 2 मोम काकांसोबत आहे. ते मला कपडे, जेवण, चादर देतात. ते वाईट नाहीत, म्हणून बाबा काळजी करू नकोस. त्या शब्दांनी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. फोन हिसकावला गेला. जास्त सिक्युरिटी केलीस तर तुझी मुलगी सुरक्षित राहणार नाही. थंड आवाज. काय हवंय? काहीही दे, रुद्र जवळजवळ ओरडला. 100 अब्ज. क्षणाचाही विलंब न करता मान्य केलं. पोलिसांचा विचारही केला तर मुलगी धोक्यात येईल. कॉल कट झाला. आदिती शुद्धीवर आली. माझी आरवी कशी आहे? तिने जेवलं का? तिला थंडी वाजते का? प्रश्नाचा पूर. रुद्र तिला मिठीत घेतो. पैसे दे, माझी मुलगी परत आण. आदिती त्याच्या छातीत मारत रडते. आईचं दुःख असह्य होतं. ती थंड आहे, मला तिच्या आवाजातून कळतंय. आदिती पुन्हा कोसळली. आई म्हणून मुलीपासून दूर असणं हीच सगळ्यात मोठी शिक्षा होती.